श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांनो, 21 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी एक अशी परिस्थिती उभी करू शकतो जिथे तुम्हाला दुसऱ्यांनी काय केलं यापेक्षा तुम्ही स्वतः काय निर्णय घेता हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही दिवस आपल्याला बाहेरची परिस्थिती दाखवतात आणि काही दिवस आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाचा आरसा दाखवतात. आजचा दिवस त्यापैकीच एक असू शकतो. सकाळी एखादी गोष्ट अगदी सुरळीत सुरू होईल, पण त्यानंतर अचानक एखादं काम बदलू शकतं. कुणाचं वागणं तुमच्या लक्षात येऊ शकतं, पैशांबाबत एखादा विचार मनात येऊ शकतो आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटेल. मी आत्तापर्यंत जे करत आलो तेच पुढेही करायचं आहे का, याच प्रश्नाभोवती आजचा दिवस फिरू शकतो. म्हणून आज कुठलीही गोष्ट ऐकताना घाई करू नका. प्रत्येक संकेताला भविष्याचा अंतिम निर्णय समजू नका. हे राशी भविष्य श्रद्धा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थिती आणि योग्य माहितीचा विचार करा. चला आता 21 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी कसा उलगडू शकतो ते पाहूया. सकाळची सुरुवात एक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेईल. कन्या राशी, सकाळी तुमच्या मनात एखाद्या कामाचा विचार आधीपासून असू शकतो. तुम्ही ते काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्नही कराल, पण एखादी छोटी अडचण समोर येऊ शकते. कागदपत्रावरील तपशील, कुणाकडून उशिरा मिळणारी माहिती, वेळेचा बदल किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळणं. पहिल्या क्षणी ही गोष्ट त्रासदायक वाटू शकते, पण त्याच क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, लहान अडथळा म्हणजे संपूर्ण दिवस खराब झाला असा अर्थ नाही. तुमची खरी ताकद म्हणजे परिस्थिती बदलली तरी पुन्हा व्यवस्थित योजना करण्याची क्षमता. आज एखादं काम उशिरा झालं तर स्वतःवर चिडण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधा. कधीकधी पहिली योजना अयशस्वी होते कारण दुसरी योजना अधिक योग्य असते. काम आणि करिअर, तुमच्या निरीक्षणाची परीक्षा. आज कामाच्या ठिकाणी एक अशी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकते जी इतरांच्या नजरेतून सुटली आहे. एखादा आकडा चुकीचा असू शकतो, एखाद्या कामाची माहिती अपूर्ण असू शकते, कोणीतरी सांगितलेली गोष्ट पूर्ण सत्य नसू शकते किंवा एखाद्या प्रकल्पात अजून एक महत्त्वाचा तपशील जोडण्याची गरज असू शकते. कन्या राशींच्या व्यक्तींनो, आज तुमची बारकाई उपयोगी पडू शकते, पण त्याच वेळी एक धोका आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासण्याच्या प्रयत्नात तुम्ही मानसिकदृष्ट्या थकू शकता. म्हणून आवश्यक तेवढंच तपासा. जिथे दुसऱ्यांची जबाबदारी आहे तिथे ती व्यक्तीही आपलं काम करू द्या. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या खांद्यावर घेतलीच तर तुमची गुणवत्ता कमी होऊ शकते. कामात परिपूर्णतेपेक्षा संतुलित कार्यक्षमता महत्त्वाची आहे. आर्थिक बाबतीत आज एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. 21 ऑगस्टला पैशांशी संबंधित एखादी खरेदी, व्यवहार किंवा नियोजन समोर येऊ शकतं. एखादी वस्तू घ्यावीशी वाटेल, कुणाकडून एखादी आर्थिक कल्पना ऐकायला मिळेल किंवा भविष्यासाठी पैसे कुठे वापरायचे याचा विचार सुरू होईल. पण आज तुमच्यासाठी एक साधा नियम, पहिले माहिती आणि नंतर निर्णय. कुणी काहीही आर्थिक संधी सांगितली म्हणून लगेच पैसे गुंतवू नका. अधिकृत कागदपत्र तपासा, अटी समजून घ्या, जोखीम समजून घ्या आणि मोठ्या आर्थिक निर्णयासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरेल. आज पैसे वाचवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनावश्यक घाई टाळणं. घरातील वातावरण, तुमच्या एका वाक्याचा परिणाम होऊ शकतो. कन्या राशी, आज घरातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे एखादा प्रश्न घेऊन येऊ शकते. तुम्ही त्याला व्यावहारिक उत्तर द्याल, पण समोरच्या व्यक्तीला कदाचित उत्तरापेक्षा तुमची समजूत हवी असेल. हा फरक लक्षात घ्या. कधीकधी माणूस उपाय विचारत नसतो, तो फक्त कुणीतरी त्याचं बोलणं ऐकावं अशी अपेक्षा करत असतो. म्हणून आज घरात कोणी मन मोकळं करत असेल तर लगेच निर्णय देऊ नका. पहिल्यांदा ऐका आणि नंतर बोला. तुमचा एक शांत प्रतिसाद एखाद्या मोठ्या गैरसमजाला सुरुवातीलाच थांबवू शकतो. नातेसंबंध, मनात ठेवलेली गोष्ट बाहेर येऊ शकते. काही कन्या राशींच्या व्यक्तींनी एखादी गोष्ट मनात दाबून ठेवलेली असू शकते. तुम्हाला काहीतरी खटकतंय, पण तुम्ही बोलत नाही कारण तुम्हाला वाद नको आहे. पण सतत गप्प राहिल्याने समस्या संपत नाही. कधीकधी ती फक्त मनात साठत जाते. 21 ऑगस्टला अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्हाला स्पष्टपणे बोलावं लागेल, पण शब्द निवडताना काळजी घ्या. सत्य बोलणं आणि कठोर बोलणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमची भावना स्पष्ट करा. समोरच्यावर आरोप करू नका. तू नेहमी असंच करतोस याऐवजी या परिस्थितीमुळे मला असं वाटलं, असं बोलणं संवादाला वेगळी दिशा देऊ शकते. एक जुना निर्णय मनात पुन्हा काय येईल. 21 ऑगस्टच्या एखाद्या क्षणी तुम्हाला भूतकाळातील एखादा निर्णय आठवू शकतो. तेव्हा मी वेगळं केलं असतं तर, हा प्रश्न मनात येऊ शकतो. पण स्वतःला दोष देऊ नका. त्यावेळी तुमच्याकडे आज इतकी माहिती नव्हती. त्यावेळेचा अनुभव वेगळा होता. आज तुम्ही अधिक शिकलात, म्हणून भूतकाळाकडे पाहताना एकच प्रश्न विचारा, त्या अनुभवातून मी आज काय शिकू शकतो. हा प्रश्न तुम्हाला पश्चातापाकडून कृतीकडे घेऊन जाईल. आजचा पहिला खास उपाय, आज सकाळी किंवा संध्याकाळी
तुमच्या घरातील एखादा छोटा कोपरा स्वतःच्या हाताने स्वच्छ आणि व्यवस्थित करा. टेबल, कपाट, कामाची जागा किंवा एखादा जुना कागदाचा ढीग. नंतर काही क्षण शांत बसा आणि मनात म्हणा, ज्याची गरज नाही ते सोडते आणि ज्याची गरज आहे त्याला योग्य जागा देते. हा उपाय श्रद्धेसोबत मनातील आणि बाहेरील अनावश्यक गोंधळ कमी करण्याचा प्रतिकात्मक संकल्प म्हणून करा. दुपारनंतरची परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. दिवसाच्या दुसऱ्या भागात एखाद्या कामात तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळणार नाही. कदाचित कुणी वेळेवर काम करणार नाही, कुणीतरी निर्णय पुढे ढकलू शकतं किंवा एखादी योजना अचानक बदलावी लागू शकते. आणि इथेच तुमचा संयम महत्त्वाचा ठरेल, कारण काही गोष्टी आपण कितीही व्यवस्थित केल्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून असतात. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. फक्त विचारा, आता माझ्या हातात काय आहे? हा प्रश्न तुम्हाला पुन्हा नियंत्रणाची भावना देईल. अचानक आलेली संधी स्वीकारायची की थांबवायचं? आज एखादी नवीन कल्पना किंवा संधी समोर येऊ शकते. नवीन काम, नवीन जबाबदारी, नवीन कौशल्य किंवा एखाद्या जुन्या आवडीकडे परत जाण्याची संधी. तुमच्या मनात दोन आवाज करतील. एक म्हणेल प्रयत्न करून पहा, दुसरा म्हणेल काहीतरी चुकलं तर. इथे भीतीचा आवाज अंतिम निर्णय घेऊ देऊ नका, पण उत्साहात घाईही करू नका. संधीची माहिती घ्या, तुमची क्षमता तपासा आणि शक्य असल्यास छोट्या पावलाने सुरुवात करा. धाडस म्हणजे धोका नाकारणं नाही, धोका समजून त्यासाठी तयारी करणं आहे. दुसरा खास उपाय आहे, आज शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या क्षमतेनुसार आवश्यक वस्तू द्या. ते अन्न असू शकतं, शैक्षणिक साहित्य असू शकतं किंवा रोजच्या वापरातील एखादी आवश्यक वस्तू. ही मदत कोणाला दाखवण्यासाठी करू नका. शांतपणे करा आणि मनात एवढंच म्हणा, माझ्याकडे जे आहे त्यातील थोडं दुसऱ्यांच्या उपयोगी पडू दे. संध्याकाळ तुमच्या मनाला एक स्पष्ट उत्तर मिळू शकतं. दिवसभराच्या घटनांनंतर संध्याकाळी तुम्ही शांत बसलात तर एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होऊ शकते. कदाचित समस्या तितकी मोठी नाही हे जाणवेल. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दलचा गैरसमज कमी होईल. कदाचित तुम्हाला एखाद्या निर्णयासाठी अजून वेळ हवा आहे हे कळेल. किंवा कदाचित तुम्ही बराच काळ टाळत असलेली गोष्ट शेवटी स्वीकाराल. कधीकधी उत्तर बाहेरून येत नाही, मन शांत झाल्यावर ते स्वतःच दिसायला लागतं. म्हणून आज रात्री कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ द्या. तिसरा खास उपाय आहे, रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या कागदावर फक्त एक वाक्य लिहा. उद्या मी कोणती एक गोष्ट अधिक चांगली करणार. फक्त एक. 10 संकल्प नकोत, मोठी यादी नको, एकच गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लहान पण सातत्यपूर्ण कृती अनेकदा मोठ्या संकल्पापेक्षाही अधिक प्रभावी ठरते. 21 ऑगस्टची सावधगिरी. कन्या राशीच्या मंडळींनो, आज काही गोष्टी टाळा. पहिली म्हणजे दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी म्हणजे रागाच्या क्षणी नात्याबद्दल अंतिम निर्णय घेऊ नका. तिसरी म्हणजे आर्थिक बाबतीत केवळ आश्वासनावर विश्वास ठेवू नका. चौथी म्हणजे स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार समजू नका. आणि पाचवी गोष्ट सर्वात महत्त्वाची, परिपूर्णतेच्या शोधात प्रगती थांबवू नका. तुम्हाला प्रत्येक गोष्ट 100% तयार झाल्यावर सुरू करायची सवय असेल तर काही संधी हातातून जाऊ शकतात. आणि कधीकधी 70% तयारीने सुरुवात करून पुढे शिकणं अधिक योग्य ठरतं. आजचा अंतिम संदेश. कन्या राशी, तुमच्यासाठी 21 ऑगस्टचा खरा संदेश कोणत्याही एका घटनेत नाही, तो तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासता, प्रत्येक शक्यता विचारात घेता, चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेता. पण लक्षात ठेवा, काही चुका टाळण्यासाठी आपण इतका वेळ घालवतो की संधीच निघून जाते. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. जिथे तपासणं आवश्यक आहे तिथे तपासा. जिथे निर्णय आवश्यक आहे तिथे निर्णय घ्या. जिथे संवाद आवश्यक आहे तिथे बोला. आणि जिथे सोडून देणं आवश्यक आहे तिथे मनाला मोकळं करा. तुमचं आयुष्य प्रत्येक क्षणी परिपूर्ण असण्याची गरज नाही, पण प्रत्येक दिवसात एक योग्य पाऊल असणं पुरेसं असतं. आजची रात्र शांतपणे संपवा. मनातील अनावश्यक प्रश्नांना थोडा विराम द्या आणि स्वतःला सांगा, मी प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही, पण माझा पुढचा निर्णय माझ्या हातात आहे. जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात योग्य दिशा मिळो, तुमच्या घरात शांतता राहो, तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळो आणि तुमच्या मनाला निर्णय घेण्याची स्पष्टता मिळो. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.